नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. आजचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव लिहून घ्या. स्पोर्ट्स आणि खेळाडू याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. येणाऱ्या कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करा. याच व्हिडिओमधील 1 ते 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला बघायला भेटणार आहे. टोटल या ठिकाणी आपण 50 खेळाडूंबाबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भालाफेक जेवलिन थ्रो या खेळाशी या ठिकाणी संबंधित आहे आपला गोल्डन बॉय नीरज चोप्रा. ठीक आहे. कोणत्या राज्याला बिलॉंग करतो तर हरियाणा राज्याला बिलॉंग करतो आणि या ठिकाणी भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट म्हणून देखील याला ओळखलं जातं. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रत्येक खेळाडूबद्दल आपण 2 गोष्टी जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट, त्या खेळाडूचं नाव काय आहे, तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि कोणत्या राज्याशी संबंधित आहे, या 2 गोष्टी आपण पाहणार आहोत. क्लिअर. दुसरा प्रश्न पाहूया, पी.व्ही. सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत आपल्या पी.व्ही. सिंधू. आणि कोणत्या राज्याला या बिलॉंग करतात तर आंध्र प्रदेश राज्याच्या या खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. पहा, मी अगोदर सांगितले टोटल 50 खेळाडू पाहणार आहोत आणि हे 50 खेळाडूवरती 100% प्रश्न विचारला जाणार. तिसरा प्रश्न काय आहे, दीपक पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुस्ती या खेळाशी संबंधित आहे दीपक पुनिया. ठीक आहे. आणि कोणत्या राज्यातील हे खेळाडू आहेत तर हरियाणा या राज्यातील खेळाडू आहेत. कुस्ती, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल, रेसलिंग म्हणता येईल. पहा, 2 शब्द आहेत, एक आहे रेसलिंग आणि एक आहे वेट लिफ्टिंग. रेसलिंग म्हणजे कुस्ती आणि वेट लिफ्टिंग म्हणजे वजन उचलणे वाला जो काही खेळ असतो तो खेळ. ठीक आहे. चौथा प्रश्न पाहूया, मीराबाई चानू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? चौथ्या नंबरचं जे काही योग्य उत्तर आहे ते या 4ही ऑप्शन मध्ये उत्तर नाहीये, म्हणजे 4ही ऑप्शन चुकीचे आहे. योग्य ऑप्शन काय असणार आहे, वेट लिफ्टिंग असणार आहे, म्हणजेच काय, वजन उचलणे. तर आपल्या ज्या काही मीराबाई चानू आहेत त्या वजन उचलणे वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत. आणि या कोणत्या राज्यातील आहेत तर मणिपूर राज्याला या बिलॉंग करतात. मणिपूर राज्यातील या खेळाडू आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. अवनी लेखरा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नेमबाज. तर नेमबाज शूटिंग या खेळाशी संबंधित आहेत अवनी लेखरा. ठीक आहे. पॅरा ऑलिम्पियन आणि रायफल नेमबाज आहेत या, आणि कोणत्या राज्याला बिलॉंग करतात तर राजस्थान राज्याला बिलॉंग करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. संकेत सरगर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वजन उचलणे म्हणजेच वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. आणि हा जो काही संकेत सरगर खेळाडू आहे तो आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू आहे. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या 50 खेळाडूमध्ये आपण 4 ते 5 खेळाडू आपण पाहणार जे की आपल्या महाराष्ट्रातील आहेत. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. सुशीला देवी लिकम बम ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जुडो या खेळाशी संबंधित आहे. सुशीला देवी लिकम बम असं त्यांचं नाव आहे. या कोण आहेत, भारतीय जुडोका प्लेयर आहेत आणि मणिपूर राज्याला या बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. साक्षी मलिक ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कुस्ती म्हणजेच रेसलिंग या खेळाशी संबंधित आहेत साक्षी मलिक. आणि कोणत्या राज्यातील या खेळाडू आहेत तर हरियाणा राज्यातील खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. रवी कुमार दहिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अगेन कुस्ती म्हणजेच रेसलिंग या खेळाशी संबंधित आहेत आपले रवी कुमार दहिया. आणि कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत तर हरियाणा राज्यातील खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. विनेश फोगट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कुस्ती म्हणजेच रेसलिंग या खेळाशी संबंधित आहेत विनेश फोगट. आणि कोणत्या राज्यातील हे खेळाडू आहेत तर हरियाणा राज्यातील हे खेळाडू आहेत. तुम्ही जर ऑब्झर्व केलं बरेच प्लेयर, मॅक्झिमम प्लेयर हे या ठिकाणी हरियाणा राज्याचे आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. लक्ष्य सेन, पहा स्टार मार्क करून ठेवा, महत्वाचा खेळाडू आहे हा. लक्ष्य सेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी
खेळाशी संबंधित आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे लक्ष्य सेन. आणि कोणत्या राज्याला बिलॉंग करतो? तर उत्तराखंड राज्याला बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, साथिया ज्ञानशेखरन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टेबल टेनिस. ठीक आहे, तर साथिया ज्ञानशेखरन हा खेळाडू टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 15वा, राफेल नदाल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, टेनिस या खेळाशी संबंधित आहेत राफेल नदाल. आणि कोणत्या देशाचे प्लेयर आहेत? तर स्पेन या देशाचे हे प्लेयर आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा, अत्यंत महत्त्वाचे प्लेयर आहेत. मॅक्स वर्स्टापेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रेसिंग फॉर्म्युला 1 ड्रायव्हर आहेत हे मॅक्स वर्स्टापेन आणि बेल्जियन डच या देशाला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 17वा, नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टेनिस या खेळाशी संबंधित आहेत नोवाक जोकोविच. आणि कोणत्या देशाला बिलॉंग करतात? तर बेलग्रेड सर्बिया या देशाला हे बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 18वा, लिओनेल मेस्सी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत लिओनेल मेस्सी. आणि कोणत्या देशाला बिलॉंग करतात? तर अर्जेंटिना या देशाला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 19वा, रॉजर फेडरर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, टेनिस या खेळाशी संबंधित आहेत रॉजर फेडरर. आणि कोणत्या देशाला बिलॉंग करतात? तर स्वित्झर्लंड या देशाचे खेळाडू आहेत रॉजर फेडरर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा, मोस्ट इम्पॉर्टंट प्लेयर लुईस हॅमिल्टन हा जो काही प्लेयर आहे, हा जो काही खेळाडू आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रेसिंग या खेळाशी संबंधित आहे लुईस हॅमिल्टन. आणि कोणत्या देशाला बिलॉंग करतो? तर युनायटेड किंगडम या देशाला हा खेळाडू बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 21वा, क्रिस्टियानो रोनाल्डो हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा, सर्जिओ पेरेज हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, मेक्सिकन या देशाचा हा खेळाडू आहे आणि तो रेसिंग या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 23वा, स्मृती मंदाना ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत आपल्या स्मृती मंदाना. आणि मुंबई या शहराच्या या बिलॉंग करतात किंवा महाराष्ट्र या राज्याला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा, शेन वॉर्न हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे शेन वॉर्न. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 25वा, चार्ल्स लेक्लेर्क हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रेसिंग या खेळाशी संबंधित आहे चार्ल्स लेक्लेर्क असं त्यांचं नाव आहे. आणि मोनॅको देशातील हा खेळाडू आहे किंवा मोनॅको देशातील हा खेळाडू स्थित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26वा, प्रमोद भगत नावाचा खेळाडू आहे तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वजन उचलणे वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे आणि ओडिसा राज्याला हा बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 27वा, अगेन मोस्ट इम्पॉर्टंट प्लेयर बरोबर, सुनील छेत्री हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. तर या ठिकाणी सुनील छेत्री हा खेळाडू जो काही आहे तो या ठिकाणी तेलंगणा राज्याला बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28वा, नेमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. नेमार नावाचा एक खेळाडू आहे आणि तो कोणत्या देशाला बिलॉंग करतो? तर ब्राझील या देशाला बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29वा, उसेन बोल्ट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्प्रिंटर म्हणजेच धावणे. हा कोणता खेळाडू आहे? तर स्प्रिंटर आहे म्हणजे हा धावणारा खेळाडू आहे बरोबर का नाही. आपण याला म्हणतो पहा म्हणजे फास्टेस्ट प्लेयर ऑन द प्लॅनेट अर्थ असं म्हणून देखील याला संबोधलं जातं. तर या खेळाडूचं नाव आहे उसेन बोल्ट आणि जमैका या देशाला हा बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30वा, सेरेना विलियम्स ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 30 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. सेरेना विलियम्स अत्यंत महत्त्वाच्या आणि पॉप्युलर खेळाडू आहेत आणि अमेरिका या देशाला बिलॉंग करतात.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 31वा, संकेत सरगर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मला वाटतं हा प्रश्न डबल झालाय, काही हरकत नाही. वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहे आणि महाराष्ट्र राज्यातील हा खेळाडू आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 32वा, गुरु राजा पुजारी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहे आणि कर्नाटक राज्याला बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 33वा, नितू घांगस हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे आणि हरियाणा राज्याला हा खेळाडू बिलॉंग करतो. बरोबर, नितू घांगस नाव आहे, हरियाणा राज्यातील आहे आणि बॉक्सिंग प्लेयर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 34वा, अमित पंघाल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हा सुद्धा बॉक्सिंग प्लेयर आहे आणि हरियाणा राज्याला बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35वा, एल्ड होस पॉल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नाव उच्चारायला थोडंसं अवघड आहे. एल्ड होस पॉल क्लिअर. तर हा खेळाडू आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय खेळाडू आहे आणि तिहेरी उडी ट्रिपल जंप या खेळाशी संबंधित आहे, केरळ राज्याला बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 36वा, निखत जरीन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे आणि तेलंगणा राज्याला बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 37वा, शरथ कमल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे आणि तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 38वा, श्रीजा अकुला हा जो काही खेळाडू आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. श्रीजा अकुला असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 39वा, सात्विक साईराज रंकीरेड्डी नावाचा खेळाडू आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहा, या रेड्डीहून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल हा आंध्र प्रदेश राज्याचा खेळाडू आहे आणि बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. तर पर्याय क्रमांक डी, बॅडमिंटन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सात्विक साईराज रंकीरेड्डी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 40वा, चिराग शेट्टी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हा सुद्धा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणचा हा रहिवासी आहे. चिराग शेट्टी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 41वा, लवलिना बोर्गोहेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बऱ्याच वेळेला यांचं आपण नाव ऐकलेलं आहे, ऑलिम्पियन आहेत हे. तर 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत आणि आसाम राज्याला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 42वा, हिमा दास हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर 42 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्प्रिंटर धावणे जसे उसेन बोल्ट होते तशाच प्रकारे हे हिमा दास आहेत आणि हे या ठिकाणी आसाम राज्यातील खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 43वा, मनप्रीत सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हॉकी या खेळाशी संबंधित आहेत आणि पंजाब राज्यातील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 44वा, मनिका बत्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील हे या ठिकाणी खेळाडू आहेत. मनिका बत्रा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 45वा, भरत कुमार छेत्री हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, हॉकी या खेळाशी संबंधित आहेत आणि पश्चिम बंगालमधील हे खेळाडू आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 46वा, सत्यदेव प्रसाद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 46 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नेमबाजी शूटिंग या खेळाशी हा खेळाडू संबंधित आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 47वा, चौगले दादू दत्तात्रय हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहा, नावावरून ओळखू येतं महाराष्ट्र राज्यातील हा खेळाडू आहे आणि कुस्ती रेसलिंग या खेळाशी हा खेळाडू संबंधित आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 48वा, विराट कोहली हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर 48 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत विराट कोहली आणि दिल्ली या ठिकाणचे हे प्लेयर आहेत. आणि शेवटचे अशा प्रकारचे दोन प्रश्न 49 नंबर आणि 50 नंबर आणि दोन्ही प्रश्न हे तुमच्यासाठी असणार आहेत. तर मेरी कोम हा खेळाडू किंवा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती, क्रिकेट, टेबल टेनिस की बॉक्सिंग? आणि 50वा प्रश्न, संकल्प गुप्ता हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती, बॅडमिंटन,
बुद्धिबळ की फुटबॉल? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काही दोन प्रश्न आहेत 49 आणि 50 नंबरचा प्रश्न, या दोन प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत। या ठिकाणी मी चेक करतो कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात। ठीक आहे, मी आशा बाळगतो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की देताल। उत्तर चुकू द्या, काही हरकत नाही, प्रयत्न करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। ठीक आहे, व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या 2-4 मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये जे अभ्यासू आहेत गरजवंतू आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी जाताना नक्की कमेंट करून जा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद आणि चॅनलला अजून पण सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल। या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा। ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता। आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल। ठीक आहे, आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।